इको बिको सगळं काढून टाका इको फक्त मला रिपीटेबल करा जन्मालो त्याच्या आधी भर झाले साथे तुम्ही समाजले संते महिने साले खंते कृत्य कृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुका म्हणे काळ आता करुणा शिकेवर तुम्ही सांभाळलेले संते महिने रसले खंते माझी वाणी तुझे वर्णी माझी वाणी तुझे वर्णी बॉक्स बंद करून टाक माईक जवळ आल्यामुळे शिकत ते बंद करून हे स्टेजवरती चालू कर याला आवाज दे ना दे इकडे आवाज आता बाई 100% फरक पडला जन्मालो त्याच्या आधी भर झाले सध्या तुम्ही सांभाळलेले सत्य महिने सारे करते कृत्य कृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुका म्हणे काळ आता करुणा शिके फळ तुम्ही सांभाळलेले संती बहिणी रसली खंती विठाला विठाला सगळ्याच्या भटातला संतपर प्रकरणातील बाबाजी चैतन्य भेटल्यानंतर जीवनामध्ये झालेलं परिवर्तन सांगणारा भांगा आहे बेटा तुकारामांच्या चरणाच्या ढमानाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मुद्दे आहेत आज कीर्तनाला घेतलेल्या भंगाला सुरुवात करण्यापूर्वी पहिला मुद्दा आहे हा भंग तुकोबारांचा याला कडवे 4 आहे तुकोबारांच्या गाथ्यात एकूण अभंग 4,500 आहे 4,500 अभंगामध्ये काही अभंग नामपर आहे काही अभंग संतपर आहे काही अभंग विनवणीपर आहे काही अभंग विनंतीपर आहे काही अभंग मागणीपर आहे काही अभंग सालोमालो आहे काही अभंग घोंगडी आहे काही अभंग पाईक आहे काही अभंग व्यापिचारी अभंग आहे काही अभंग निर्यात कालाचे काही अभंग गवळणी आहे आणि काही अभंग प्रासंगिक आहे गाथ्यामध्ये एकूण अभंग 4,500 आहे पण गाथ्याला प्रकरण आहे आणि ज्ञानेश्वरीला भाग आहे फरक आहे ज्ञानेश्वरीत प्रकरण आहे ज्ञानेश्वरीत एकूण ओव्या आहेत 9,033 ज्ञानेश्वरीत एकूण अध्याय आहेत 18 ज्ञानेश्वरीत एकूण ओव्या आहेत 9,033 कमी झालं चांगलं चाललं होतं ना
हा बस राहू दे. ज्ञानेश्वरीत एकूण ओव्या आहेत 9033. ज्ञानेश्वरीत श्लोक आहेत पण त्याच्या अगोदर अध्याय 18 आणि ज्ञानेश्वरीला भाग आहे. गाठ्याला प्रकरण आहे आणि ज्ञानेश्वरीला भाग आहे. पहिला 1 ते 9 आणि 9 ते 18 दोन भाग आहेत. 1 अध्याय ते 9 अध्याय. 9व्या अध्याय डोळे 535, 10व्या अध्याय डोळे 335, 11व्या अध्याय डोळे 708, 12व्या अध्याय डोळे 210, 13व्या अध्याय डोळे 1169, 14व्या डोळे 433, 15व्या अध्याय डोळे 598, 16व्या अध्याय डोळे 430, 17व्या अध्याय डोळे 433 आणि 18व्या अध्याय डोळे 1810. बेरीज करा 9033. बस ज्ञानेश्वरी दोन आहे आणि हरिपाठाला 3 भाग आहे. विष्णुविले जप पहिला भाग, नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी दुसरा भाग आणि नामसंकीर्तन साधनबाई सोपे तिसरा भाग. हरिपाठात एकूण अभंग 27 पण 2 अभंग असे त्यांना कडवे 5 आहेत. एक संतांची संगती मनोमार्ग गती कडवे 5, सर्व सुखगडी शास्त्र निवडी कडवे 5. बाकी अभंगाला कडवे 4. आज कीर्तनाला घेतलेला अभंग गाथ्यातील आहे कडवे 4 आहेत आणि हा अभंग संतपर आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. पाहिला अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना पहिली सूचना. कीर्तन सुरू आहे. तुम्ही बराच वेळ बसलात मला कल्पना आहे. गायचं दूध काढायचं टाइम आहे मला कल्पना आहे. यांना स्वयंपाक करायचा आहे यांना कल्पना आहे. तुम्ही 4 वाजल्यापासून कल्पना आहे. पण अभंगाचं चिंतन मांडताना कीर्तनाला दरिद्र्यवाणी बसवायचं नाही. तोंड सोडून द्यायचं नाही. पॉझिटिव्ह निघल्यावानी बसायचं नाही. याचं कारण आहे आणि आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. पटलं तर हा म्हणा नाही पटलं तर नाही म्हणा. आपल्याकडे नाहीलाही उत्तर आहे आणि हालाही उत्तर आहे पण तोंडावर मागं पुढं करायचं नाही. तर काही अर्धवट ऐकत मी निघून गेलो का आपल्याला पटलं नाही. मी काय तुला बोललोय आलतो आला तर आला दुसरी तर चपला सोडून गेला मलाही नव्हतं. नाही कीर्तनाला बसलं बोलायचं. माझ्या तोंडातलं वाक्य येस वाटलं तर येस म्हणायचं न वाटलं तर माझं असं म्हणणं आहे या जगात सगळ्या गोष्टीची गॅरंटी आहे पण मानवी शरीराची गॅरंटी नाही. यावर आपलं मत काय फायनल का आता डोकं नाही लावायचं. आता बसून आपण पटापटा फक्त पुढे निघालो. लाईटच्या बल्बची गॅरंटी आहे पण बल्ब विकणाराची गॅरंटी नाही आणि बल्ब घेणाराची गॅरंटी. विकणारा नोटा मोजापर्यंत जगेलच असं नाही आणि घेणारा होल्डर मध्ये बसवेपर्यंत राहीलच याची गॅरंटी नाही. आता नीट आहे या जगात सगळ्याची गॅरंटी आहे. हे पीक फवारल्यावर हे औषध फवारल्यावर आल्या मरतील गॅरंटी इतकं मिळेल पण याची गॅरंटीच नाही. तर मग यानं फक्त एकच करायचं. आजचं कीर्तन होईल ते होईल उद्या होईलच याची गॅरंटी नाही. मग आज हसत जगायचं हसत जगायचं हसत काय उद्या काय होईल काय गॅरंटी. आजचा दिवस आजचा आहे मजेत घालवा. आज महिला मंडळाला आपण स्वयंपाक करू उद्या आपण त्याच गॅसच्या भडक्यात जाऊ. आपल्या कीर्तनाला एक शरीर नाश काय कुचकाय सडकाय जाणार आहे गॅरंटी नाही. गावाला गेलेला त्याच गाडीत घरी यायची गॅरंटी नाही. अँब्युलन्स मध्ये आला गेला हो कधी जाईल माणूस. काही माणसं खोकला दाबून गेली खोकलीच नाही 2 महिने. त्याला माहिती खोकला तर 3.5 लाखाला ठोकली खोकली दाबून गेली. पूर्वी माणूस जवळ बसला शिकला का माणसं म्हणायचे सच शिकला. आता माणसं म्हणते शिकलं का माणूस सर आता माझं ठोकशील 1.5 लाखाला सर. चिंता नाही करायची कारण आजचा दिवस आपला आहे उद्या असलं त्याची Hari
मी विसरले उत्पन्नच नाही तर हरिपत करून ये तर त्या आवाजाचं बघ रे पटकन ते बॉक्स माहिती आला आता ते बंद पडलं बघ रे पटकन नाही तर हे फिरव तिकडे 2 मिनिटं चाल पटकन हा चला ते काय होतं जाणकार ऐकणारा मूड खराब होतो करंट लागला 1 ते 8 महिन्यातून तुम्ही आज हसले 8 महिने बधीरच होते बस कीर्तनाला सुरुवात करायची 2-3 मुद्दे फक्त महत्वाचे मांडायचे कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचे कडवे 4 आहेत आणि हा अभंग संतपर आहे पहिला मुद्दा संपला दुसरा मुद्दा माझ्या तोंडात वाक्य असं आहे जीवन क्षणिक आहे एक बाजू दोन्ही बाजू तुमच्या पुढे मांडतो निगेटिव्ह पॉझिटिव्ह जीवन क्षणिक आहे पण ह्या जीवनात माणसाला देव मिळवता येतो हा आनंद आहे दोन्ही बाजू क्लिअर करा जीवन नाशक आहे जीवन सडक आहे जीवन रोगाचं भांडार आहे हे शरीर नाशक आहे कुचक आहे सडक आहे जाणार आहे पण याच्यातच देव आहे हे याचं वैशिष्ट्य आहे नाशक आहे कुचक आहे मग हसत जाईल का वाईट जायचं गॅरंटी तर नाही ना उत्तर नीट आहे का आणि पुढे आता जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल जेव्हा जेव्हा गाय कत्तल खाण्यात जाईल जेव्हा जेव्हा साधूचा छेड होईल जेव्हा जेव्हा आईबापाची हाल होतील आणि जेव्हा जेव्हा पृथ्वीवर पाप होईल तेव्हा देव सृष्टी जाग्यावर आणत असतो यावर आपलं मत काय तुम्ही आजारी आहे बोलत माझं म्हणणं परत आहे का जेव्हा साधूचा छेड होईल आईबापाचे हाल होतील गाय कत्तल खाण्यात जाईल धर्माला ग्लानी येईल लोक स्वैराचारी वागतील तेव्हा देव जग जागेवर आणण्यासाठी काहीतरी करत असतो यावर आपलं मत काय उदाहरण 6 भाचे मारेपर्यंत मामाला कोणी बोललं नाही 6 भाचे मारेपर्यंत मामाला कोणी बोललं नाही 7वा योग मायने नेला कोणी बोललं नाही 8वा टोपलीत घालून पलीकडे नेला कोणी बोललं नाही पण योग्य काळ आला तर मामाची खानदान भाच्याला संपवली यावर तुमचं मत काय काळ आला आणि त्या काळाची वाट पाहिली स्वतःच्या आईचं बाळण चाललेल्या वेदना स्वतःचं बाळ आईनं भावाच्या मांडीवर दगडावर आपटलंय आणि आईनं डोळ्यानं पाहिलंय त्यावेळी जगाचा बाप तुपलीत बसला तर महाराज पाण्याला त्याला रस्ता दिला तुपलीतला पाय पाण्यात काढला तर पण त्यानं योग्य काळ आल्यावर मामाच हल्ला नाही अख्खी खानदान हल्ली ध्यानात ठेवा वंशाला कोणी ठेवलं नाही मागे हे काय का 100 शिव्या सहन होईपर्यंत कोणीच बोललं नाही पण शेवा माराव्या शिवीला देवाने काम दाखवलं म्याला शिवी पुन्हा ऐका बायको पळवली तरी पठ्या काही बोललं नाही बायको पळवली तरी प्रभू रामचंद्र काही बोलले नाही पण योग्य काळ आला खानदान ठेवली नाही आतापर्यंत ह्या जगात 3 जण वाकले नाहीत 1 रावण वाकला नाही 2 दुर्योधन वाकला नाही आणि 3 कंस वाकला नाही आणि 3 पट्टे असे मेले टपरीला नाव राहिलं वाचलं का तुम्ही पुढे महाराष्ट्रात दुर्योधन 5 स्टॉल वाचलं का पुढे दुःशासन का ढाबा अरे बाबा का ढाबा आहे पण दुःशासन सांगा मला देव धर्माला ग्लानी आल्यावर काम दाखवतो किंवा नाही आणि तेच काम देवाने 2020 ला दाखवलं दाखव 1.5 महिना काही निदाडी केली नाही रोज मालिश करायची नाहीच महिना काही मीच तरी केली नाही चहा बंद दूध मिळालंच मग काढा सुरू केला आणि काढा तर असा नंगाट आला इकडं प्याला का इकडं शापवर मारलं तेव्हा कंस मिळाला आणि महाराज जनता भांबावली होती पण जागेवर झाली आली जागा
लग्न भामट्यावानी दिवस सुट्टा तर गेली नवरी काय आणतेच का एक जण मला मी गायचं दूध काढाय उठलं तो तुमच्या वाट्या वाजत होतो तेव्हाच नवरी गेली त्या नवरी का मुख मला चालू शिकवलं की हो याला श्लोक आहे यदा यदा या देव काम करतो त्याला ओळी आहे ज्ञानेश्वरीत मी बोगत नाही बोलला मी दैत्याची कुळे नाशी मी साधूचा मान घेऊशी अरे आमचा धोत्रावाला शेतकरी जर राशनच्या डेअरीत उभा राहिला ना रेशनचे गहू घ्यायला ते शर्टिंग केलेले हसत होते त्याला कोणता गहू खातो कुपनाचे गहू खाणाऱ्या आपल्यासारख्या माणसाला ही जास्त पेमेंट वाली मंडळी कमी लिखित होती पण तेच शर्टिंग करून उभे राहिले 3 किलो हे हसत होते महाराज कुपनाची गहू यांच्या कुत्र्याला बिस्किट होते शेतकरी हुशार आहे तिकडून मिळालेले तांदूळ इकडे विकून टाकले तू हुशार नाही तिकडून फुकाट घेतले इकडे 10 रुपये किलो विकले दुकानदारानं पॉलिश करून येतात परत 40 ने ठोकले तांदूळ तेच बाबाची लग्न साजरी चान्स ओळवळ बांध हो कोकणाची गहू खात नव्हतं काही नाही जमिनी इकल्या बायकोचं ऐकून पुन्हा मुंबईला राहिलं लॉकडाऊन झालं येण्या बाबली झोपाय आम्ही कोण नाही विचारलं तर पोरगी कोणाला द्यायची हो चिटकेल पाव पाहिजे चिटकेल म्हणजे नोकरीवाले जेवढे चिटकेल होते तेवढे 8 महिने गावात आले वायरी तुटल्या नट गेले आता इथं लोक पोरगी कोणाला द्यायची झोपायला का होईना जागा पाहिजे शिकलं आणि एक देव करतोच देव तुमचं मत काय अरे फुलातला सुगंध आतापर्यंत कुणाला दिसला नाही पण फुलात सुगंध आहे लाकडातला अग्नी कुणाला दिसला नाही पण लाकडात अग्नी आहे दुधातलं लोणी कुणाला दिसलं नाही पण दुधात लोणी आहे तसं पाप झाल्यावर देव काम दाखवतो कोणाला दिसला नाही पण आहे शिकली शिकवलं कोरोनानं कोण कोणाचं 1.5 तास प्रियकर प्रियशी गप्पा पाहत होता येड्या बाबा येडी ही फटे बाबूची तो 12:30 3 वेळा नापास जबरदार क्वालिटीची ती पोरगी त्याला म्हणायची तू माझ्या डोळ्यात पाह तू माझ्या हृदयाची धडधड पाह तू म्हणायचं पण मी पॉझिटिव्ह निघलो ना मग उलट तिकडे शिकवलं महाराज आणि देव शिकवतोच तुमचं काय मत ग्रामपंचायती लागल्या कोंबड्या देवान झाल्या मत मोडणी झाली कोंबड्यांनी सुटल्या काय सांगा फॉर्म भरून घरी आला कुंडीचा झटका द्यायला नको 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 तेवढं बोकड्याचा भाव 850 गेला देव काम दाखवतो चतुरा दुसरा आणि कोरोना हा 2-3 वर्षातून एकदा यायलाच पाहिजे पण इतकं नको आम्हाला सुद्धा गरिबी आली ना आम्हाला सुद्धा 8 महिने कोणी
बिचारी 9 लाखाच्या घरची सुद्धा कटाळी केव्हा जाईन तर जाऊ. पण मानलं नका मानू, पण असे झटके देवाने ना हे कुणी दाखवले असते ना, लोकांनी मान्य नसते केले. अजून एकाही डॉक्टरला कोरोनाचं पिल्लू सापडलं नाही. तर 10 महिन्यापूर्वी कोणी डॉक्टरकडे गेलं तर डॉक्टर लोकांनी सपाटाच उठवला, झोपा ह्यानं काही नाहीच, झोपा. झोपले तोंड वाचवा, वडून धरा, मग बसवा, हळूहळू धरा, पान ठेवा, उतारे सरळ हो, नाही तर मग काय होतं तुम्हाला. आता व्यायाम एवढं टाइम का व्यायाम चालू उलटा पालटा केला काय लगेच काम होतं ते. सकाळी 3 घ्या, संध्याकाळी 3 घ्या, आणि त्याच्यानंतर 1 तारखा उठला, डॉक्टरकडे गेलं, पांढरे कमी झाले, तांबड्या वाढल्या, तांबड्या कमी झाल्या. मी डॉक्टरांसकट सगळ्या राजकारणी लोकांना सुद्धा प्रश्न विचारतो, कोणी डॉक्टर मित्र प्राध्यापक शिक्षक विक्षक कोणी असेल ते करा. या 10 महिन्यात पीसी गेल्या पुढं एवढ्या 5-7 हजार लोकांना कोणत्या पीसी वाढल्या त्याला म्हणा बॉटवर तर मी डॉक्टरचं बिल देतो. पीसी गेल्याच कुठं महाराज. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. आज 90% जनता निरोगी आहे. आज का 1 प्रदूषण संपलं, 2 हवा शुद्ध झाली, 3 पावसाचं प्रमाण वाढलं, परिणाम जमिनीत गारवा तयार झाला, आणि पिकं हिरवीगार असल्यामुळं मानसिक समाधान माणसाला तयार झालं, माणसं निरोगी झाली. काय मध्ये तुम्ही जेवारीच्या वावरावरून जवळून चाला बांधा जवळून योग्य वाटतं, गारवा तयार झाला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, माणसाने 8 महिने घरचं खाल्लं, हायवेचा रस्ता बंद झाला, जनता जाग्यावर झाली. काय मदत कुठे गायब. शेतकऱ्यांना नाही घाबरत, शेतकरी कशालाच घाबरत नाही. 1 वर्ष अजून लॉकडाऊन राहू दे, शेतकरी कधी उपाशी मारणार नाही. त्याची बायको घर गेली तरी 3 वांगे 2 मिरच्या घेऊन येते, झोपली नोकरीवाल्याची काय बाथरूमच्या इटा खाती काय खाली राजा मारतो त्याला कसं नाही काढ नाही भाजी मला मिळत दूध गाय आटली का म्हैस, म्हैस आटली का गाय, दोन्ही आटल्या शिळी. शिळीला काय दुधाला तोटा नाही, पण नाही येऊ भात शिजत आला, बरं दूध यायला टाइम नाही, मला फटका पुढे दूध, मला फटका पुढे दूध. एकानं शिळीने शिट्टी दगड बांधला, आधार का दूध, आधार का हा विनोद नाही माझा. शेतकरी हा कोणी राजा आहे, तो कालही राजा होता, आजही राजा आहे, आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत उपाशी मरत नाही आणि घाबरतही नाही. का त्याला 8व्या अध्यायामध्ये ओवी ज्ञानोबाने केलेली शेतकऱ्यासाठी किंबहुना कृषी जिने गोधने वर्तवणीशी आहे. ज्याच्या घरात गाय आहे, ज्याच्या घरात